हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी विषय मराठी पायाभूत चाचणी प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर विथ आन्सर आपण बघणार आहोत. ही सराव प्रश्नपत्रिका आहे उत्तरासहित. अगोदर तुमची तोंडी परीक्षा असेल, नंतर लेखी परीक्षा असेल. प्रश्न 2 ते 4 साठी हा उतारा वाच आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिही. व्हिडिओ पॉज करा आणि हा उतारा वाचून घ्या आणि त्याच्यावरील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढे दिलेली आहेत. राजूच्या मित्राचे नाव खालीलपैकी कोणते? योग्य पर्यायाला गोल कर. जर तुम्ही उतारा वाचला असेल तर तुम्हाला कळालं असेल की सर मी इरफान राजूचा मित्र, म्हणून उत्तर काय आलं इथे? इरफान या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. प्रश्न क्रमांक 3. राजूचा स्वभाव कसा असेल ते ओळखून योग्य पर्यायाला गोल कर. प्रामाणिक. राजूचा स्वभाव कसा आहे? प्रामाणिक आहे. हा तुम्ही उतारा वाचला तर तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल. प्रश्न क्रमांक 4. राजू गावाला का गेला असावा? कारण की राजूच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली होती. आईला थोडा आराम मिळावा म्हणून राजू तिच्या मदतीसाठी गावी गेला असावा. प्रश्न 5 ते 7 साठी खाली दिलेली कविता वाच आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही. ही कविता तुम्ही नक्कीच अभ्यासलेली असेल. ही कविता तुम्हाला वाचायची आहे आणि त्याच्यावरील उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. तर मुलाची आई, प्रश्न क्रमांक 5. मुलाची आई अन्वानी काय वेचायला जात असे? योग्य पर्यायाला गोल कर. तर इथे दिलेलं आहे फनफाट्या वेचायले माय जाये राणी. तर उत्तर काय आहे? फनफाट्या. प्रश्न क्रमांक 6. कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याच्यासाठी काय करत असे ते लिही. इथे लिहिलेलं आहे सुट्टीमंदी जेव्हा मी येत होतो घरी, उसन पासन आणून खाऊ घाले नाना परी, करू नको घाई म्हणे पोटभर खाय. मग हे उत्तर कसं लिहिलेलं आहे आपण? कवी सुट्टीत घरी आल्यावर आई उसनापासनं आणून कवीला नाना परीचे पदार्थ करून खाऊ घालत असे. ती त्याला म्हणत असे की पोटभर खा, खाताना घाई करू नकोस. कवी सुट्टीत घरी आल्यावर आई हे सर्व करत असे. पुढचा प्रश्न आहे मुलाचा बाप मुलाच्या मागे रोज कोणतं टुमणं लावत असे ते लिही. इथे लिहिलेलं आहे बाप माहा रोज लावे मायेच्या मागे टुमणं, बस झालं शिक्षण त्याचं घेऊ दे हाती रुमणं, शिकून शानी कुठं मोठा साहेब होणार आहे. तर मग तुम्हाला लिहायचं आहे की मुलाचा बाप मुलाच्या मागे कोणतं रोज टुमणं लावत असेल, मुलाने शिक्षण सोडावं शेतकामावर जावे. अजून तुम्ही पुढे हे पण लिहू शकतात की त्याला असं वाटत होतं की कुठे शिक्षण केल्याने तो कुठे अधिकारी होणार आहे, असं टुमणं तो लावत असे. हे तुम्हाला लिहायचं आहे. टुमणं म्हणजे दररोज सारखं सारखं बोलणं. प्रश्न 8 ते 10 साठी हा उतारा वाच आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिही. हा उतारा मी तुम्हाला वाचून दाखवते. नरेंद्र इतर मुलांप्रमाणेच शाळेत जात असे. एक दिवशी वर्गात शिक्षक शिकवित होते आणि त्यावेळी काही विद्यार्थी आपसात बोलत होते. नरेंद्रही त्यांच्यात होता. शिक्षकांनी सगळ्या मुलांना उभं केलं आणि ते जे शिकवित होते याविषयी प्रश्न विचारला, पण कोणत्याही विद्यार्थ्याला उत्तर देता आलं नाही. परंतु नरेंद्रने मात्र प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं. तो जरी बोलत असला तरी एकीकडे त्याचं शिक्षकांच्या शिकवण्याकडेही लक्ष होतं. नरेंद्रने बरोबर उत्तर दिल्यामुळे शिक्षकांनी त्याला सोडून नंतर सर्व मुलांना ती बोलत होती म्हणून उभं राहण्याची शिक्षा दिली. तेव्हा नरेंद्र म्हणाला, तर मलाही शिक्षा झाली पाहिजे, कारण मीही बोलत होतो. असं म्हणून इतर मुलांबरोबर तोही उभा राहिला. सत्याची कास न सोडणे हेही जीवन पवित्र बनविणारं महान कार्य आहे. याच्यावरचे प्रश्न आपण सोडवूया. वर्गातील इतर मुलांप्रमाणे नरेंद्रही बोलत होता. मग मग काय शिक्षकांनी ते पाहिलं आणि शिक्षकांनी सगळ्या मुलांना उभं केलं आणि ते जे शिकवित होते याविषयी प्रश्न विचारले. पुढचा प्रश्न आहे तुम्ही वरील कथेतून कोणता बोध घ्याल? तर सत्याची साथ कधीही सोडू नये, प्रामाणिकपणा आणि स्वतःच्या चुकांची कबुली देणे हे महानतेचे लक्षण आहे. प्रश्न क्रमांक 10. नरेंद्रने उत्तर बरोबर दिल्यामुळे काय झाले ते पर्यायातून निवड व योग्य पर्यायाला गोल कर. इथे योग्य पर्यायाला गोल करायचंय. शिक्षकांनी त्याला शिक्षा केली नाही. आता प्रश्न 11 ते 13 साठी हा लेख आहे, तो वाच आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
व्हिडिओ पॉज करा आणि हा लेख वाचून घ्या आणि पुढच्या प्रश्न उत्तर लिहा. तर दोघांचाही फायदा असेल तर त्याला इंग्रजीत काय म्हणतात? तर इथे लिहिलेलं आहे बघा. दोघांचाही फायदा असेल तर त्यालाच इंग्रजीत विन विन असं म्हणतात. मग तुम्हाला ते लिहायचं आहे. दोघांचाही फायदा असेल तर त्याला इंग्रजीत विन विन असं म्हणतात. स्वार्थ म्हणजे काय? योग्य पर्यायाला गोल कर. स्वार्थ म्हणजे स्वतःचे हित. प्रश्न क्रमांक 13. चांगला माणूस होण्याकरता आवश्यक असणाऱ्या उत्तरातील 2 बाबी लिही. बघा इथे उत्तरातील 2 बाबी इथे दिलेल्या आहेत, की चांगला माणूस हा प्रामाणिक असतो. तो स्वतःच्या भल्यासाठी कधीही इतरांचे नुकसान करत नाही. चांगला माणूस हा प्रामाणिक असतो. तो स्वतःच्या भल्यासाठी कधीही इतरांचे नुकसान करत नाही. हे उत्तर मी इथे लिहिलेलं आहे. आता हे व्याकरणावरील प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 14. खालील वाक्यातील अधोरेखित नामांचे प्रकार लिही. अश्विनला सशाची चपळाई आवडली. मग अश्विन हे काय? व्यक्तिवाचक नाव आहे. आणि चपळाई हे कोणतं नाव आहे? भाववाचक नाव. तुम्ही नक्कीच नावाचे प्रकार स्टडी केलेले असतील. प्रश्न क्रमांक 15. पुढील प्रसंग वाच व त्याला अनुसरून वाक्प्रचार ओळख. योग्य उत्तराला गोल कर. बिरबल म्हणजे अकबर बादशहाच्या दरबारातील एक रत्नच. त्याला कोणताही प्रश्न विचारा, त्याचे उत्तर तयार. त्यामुळे तो सर्वांच्या डॅश डॅश होता. तर इथे दीड शहाणा, गळ्यातला ताईत, अकलेचा कांदा असे पर्याय दिलेले आहेत. मग याच्यापैकी योग्य पर्याय कोणता आहे? तर गळ्यातला ताईत. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 16. रिकाम्या जागी कंसातील क्रियापदाचे योग्य रूप लिही. क्रियापदाचे योग्य रूप लिहायचं आहे. अ. आईने नीताला प्रश्न कंसात लिहिलेले विचारले. प्रश्न विचारणे असं तर नाही आपण बोलणार ना. आईने नीताला प्रश्न विचारला. या क्रियापदाचं रूप बदलवायचं आहे तुम्हाला वाक्यानुसार. मंदार गाणी छान म्हणणेचं क्रियापदाचं योग्य रूप काय होईल? तर म्हणतो. मंदार गाणी छान म्हणतो. प्रश्न क्रमांक 17. खालील मजकुरात कंसातील योग्य सर्वनामांचा वापर कर. सर्वनाम म्हणजे नावाऐवजी येणारे शब्द. आम्ही, माझे, आमची, मला. तर बाबांनी डॅश डॅश रंगपेटी आणली. आम्ही रंगपेटी असेल का? नाही. माझी रंगपेटी याच्याने काही वाक्य व्यवस्थित बनतच नाहीये. आमची नाही. मला रंगपेटी आणली. म्हणून आपण इथे मला हा शब्द वापरला. नंतर आता डॅश डॅश माझे आता मित्र येतील. तर कोणाचे? माझे मित्र येतील. आता बघा आम्ही मित्र येतील का? माझे मित्र येतील. मग आपण इथे माझे हा शब्द वापरला. सर्वनाम वापरलं. मग डॅश डॅश चित्र रंगवण्याचा सराव करू. मग आमची चित्र नाही येणार. आम्ही चित्र रंगवण्याचा सराव करू. इथे आपण आम्ही हा शब्द वापरला. आणि उद्या आमची चित्रकलेची स्पर्धा आहे. पूर्ण वाक्य एकदा परत वाचून दाखवते तुम्हाला. बाबांनी मला रंगपेटी आणली. आता माझी मित्र येतील. मग आम्ही चित्र रंगवण्याचा सराव करू. उद्या आमची चित्रकलेची स्पर्धा आहे. काय करा तुम्ही एक्झाममध्ये असा प्रश्न आला तर पूर्ण वाक्य वाचून घ्या. ऑप्शनही वाचा. पण मग तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल. प्रश्न क्रमांक 18. प्रचंड आणि जाडे-भरडे या विशेषणांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य लिही. ठीक आहेत. प्रचंड आणि जाडे-भरडे हे विशेषण आहेत. आणि त्यांचा वापर करून तुम्हाला एक एक वाक्य लिहायचं आहे. प्रत्येक शब्द वापरून. मग प्रचंड शब्द वापरून कोणतं वाक्य लिहिलंय? काल समुद्रात प्रचंड वादळ उठले होते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसंही सेंटेन्स बनवायचं आहे तसं तुम्ही बनवू शकतात. पुढे आहे जाडे-भरडे हा शब्द विशेषण. प्रियाने जाडे-भरडे दळण दळले. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. पुढील वाक्यातील कर्ता व कर्म ओळख. समीरने आंबा खाल्ला. कर्ता कोण आहे इथे? कर्ता आहे समीर. मग इथे कर्त्याच्या ठिकाणी आपण समीर लिहिलं. कर्म काय? आंबा. मग कर्माच्या ठिकाणी आपण आंबा असं लिहिलं. खालील वाक्यातील विशेषण व विशेष्य ओळख. बागेत टवटवीत फुले होती. हे वाक्य दिलेलं आहे आणि याच्यातलं आपल्याला विशेषण आणि विशेष्य ओळखायचं आहे. विशेषण म्हणजे काय? जे नावाबद्दल अधिक माहिती सांगतं.
तर आता फुलांबद्दल इथे फुल हे नाव आहे. पण फुलांबद्दल अधिक माहिती काय? टवटवीत. बागेत टवटवीत फुलं होती म्हणून विशेषण काय झालं? टवटवीत. आणि विशेष्य म्हणजे काय? ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जाते. मग हे टवटवीत कुणाबद्दल माहिती सांगितली जाते? फुलांबद्दल. मग फूल हे काय झालं? विशेष्य. फुले हे काय झालं? विशेष्य. आता प्रश्न क्रमांक 21वा काय? खाली दिलेल्या प्रसंगाच्या आधारे संवाद तयार करून लिही. हा 5 मार्कांसाठी प्रश्न आहे. घरून शाळेत येताना निखिलने शाळेतील इयत्ता 3रीतील मित्राचा अपघात झाला असता दवाखान्यात नेऊन त्याला घरी सोडले. त्यामुळे निखिलला शाळेत यायला उशीर झाला. तेव्हा वर्ग शिक्षक व निखिल यांच्यामधील संवाद कल्पना करून लिही. तुम्हाला संवाद लिहायचा म्हणजेच काय? यांच्यामधील कॉन्व्हर्सेशन तुम्हाला लिहायचं आहे. हा प्रश्न तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर कल्पना करून तू तुझ्या भाषेत लिही. कोणताही एक विषय तुम्हाला निवडायचा आहे या 4 विषयांपैकी. 4 विषय कोणते कोणते आहेत? पुस्तके बोलू लागली तर, आई संपावर गेली तर, विषय क्रमांक 3 सिग्नल बंद झाले तर, चौथा विषय आहे शाळेत माकडे आले तर. याच्यापैकी एक विषय निवडा आणि त्याच्यावर तुम्हाला लिहायचं आहे. तुमच्या नोटबुकमध्ये लिहा याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 23 तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला इथेच इंग्लिश आणि मॅथ्सचे सुद्धा व्हिडिओ मिळणार आहेत प्रश्नपत्रिकेचे उत्तरासहित. मावशीच्या लग्नाला जाण्याकरिता वर्ग शिक्षकांकडून 5 दिवसाची रजा काढण्याकरता पत्र लिही. तुम्हाला 5 दिवसांची रजा हवी आहे. मावशीच्या लग्नाला जायचं आहे. याच्यासाठी तुम्हाला तुमच्या वर्ग शिक्षकांना पत्र लिहायचं आहे. तुमच्या नोटबुकमध्ये याचं उत्तर लिहा. थँक यू सो मच. सबस्क्राईब द चॅनल.